सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरात महादेवाच्या पूजेची लगबग सुरू होते. बेलपत्र, अभिषेकाचं साहित्य, दिव्याची वात, फुले, नैवेद्य सर्व काही भक्तिभावाने तयार केले जाते. पण या सगळ्यात एक प्रश्न अनेक भक्तांच्या मनात नक्की येतो. श्रावणात शिवलिंगाची पूजा अर्चना घरी करावी की शिवमंदिरात? दोन्हीपैकी कोणती पूजा अधिक पुण्यदायी मानली जाते? महादेवांना कोणती पूजा अधिक प्रिय असते आणि धर्मशास्त्र नेमकं काय सांगतं? चला आज याविषयी सविस्तर जाणून घेऊया. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. कथा पण आहे की समुद्र मंथनाच्या वेळी निघालेले हलहल विष महादेवाने प्राशन केले आणि संपूर्ण सृष्टीचे संरक्षण केले. त्यानंतर देवाने त्यांच्यावर अखंड जलाभिषेक केला, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर जलाभिषेक करण्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले. श्रावणातील प्रत्येक सोमवार, प्रदोष, मासिक म्हणजे महिन्याची शिवरात्र संपूर्ण महिना शिवभक्तासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक भक्त उपवास करतात, रुद्राभिषेक करतात, महामृत्यू मंत्राचा जप करतात, ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राने महादेवाची आराधना पण करतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, घरी शिवलिंगाची अर्चना करणे योग्य आहे का? उत्तर आहे होय, पण काही नियमाचे पालन करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यासोबत जर घरात शिवलिंग असेल त्याची नियमित पूजा अर्चना करावी. रोज स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. शक्य असल्यास दूध, दही, मध, तूप, साखर यांच्या पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून बेलपत्र, पांढरी फुले, धतुरा, भस्म, अक्षदा नैवेद्य अर्पण करावा. दिवा लावावा, धूप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत आपण पूजा अर्चना करावी. बेलपत्र अर्पण करताना त्याची 3 पाने अखंड असावीत असं सुद्धा म्हणलंय, कारण फाटकी तुटकी नसावीत बेलपत्र. आणि बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाकडे राहील अशा प्रकारे अर्पण करण्याची परंपरा आहे. आणि भक्तिभावाने केलेली पूजा अर्चना महादेव नक्कीच स्वीकारतात. आणि हे बेलपत्र आपण घेताना तांदूळ, बेलपत्र, फुले काही पण आपण घेतलं तर 108 मोजून घ्यावे, कारण महादेवाचं 108 वाहतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आणखी एक महत्वाचं गोष्ट म्हणजे काय सांगितलेली आहे की घरात कायमस्वरूपी शिवलिंग ठेवले असल्या त्याची नित्य पूजा अर्चना करणे आवश्यक मानलं जातं. जर नियमित पूजा अर्चना करणे शक्य नसेल, किमान श्रावणात तरी पूजा करावी त्याची. जर समजा आपल्याकडे शिवलिंग नसले तर मातीचे पार्थिव शिवलिंग करून त्याची पूजा अर्चना करणे अनेक ग्रंथामध्ये श्रेष्ठ मानले आहे. आणि त्याचं पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना केल्यानंतर ते स्वच्छाच्या पाण्यामध्ये, नदीमध्ये विसर्जन करावं. आता जाणून घेऊया शिवमंदिरात पूजा अर्चना करण्याचे महत्त्व काय. श्रावण महिन्यात शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करणं, रुद्राभिषेक करणं, बेलपत्र अर्पण करणं, महादेवाचं दर्शन घेणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. मंदिरातील सात्विक वातावरण, घंटानाद, वेदमंत्राचे उच्चारण आणि सामूहिक भक्ती यामुळे काय मन प्रसन्न होतं. अनेक भक्त श्रावणातील प्रत्येक सोमवारी पहाटे उठून म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून मंदिरात जाऊन जलाभिषेक करतात. या धार्मिक मान्यतेनुसार मंदिरात केलेल्या अभिषेकामुळे काय होतं, मनातील नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, विल पॉवर वाढते आणि भगवान शिवाची थेट कृपा प्राप्त होते. मात्र याचा अर्थ असा नाही की मंदिरात केलेली पूजा आणि घरी केलेली पूजा अर्चना यात श्रेष्ठ कनिष्ठ असा फरक आहे. शिवामुठीच्या पारंपरिक कथामध्ये सुद्धा लोक परंपरेमध्ये कथा आहे. आपल्या चातुर्मासाच्या पोथीमध्ये शिवामुठीची खास अशी शिवामुठीची कथा आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं की बाहेर जाऊनच म्हणजे मंदिरात जाऊनच पूजा अर्चना करावी. त्याच्यामध्ये कथा सुद्धा तीच सांगितली की 4 सोमवार बाहेर म्हणजे मंदिरात जाऊन तिथं पूजा अर्चना करावी, शिवामुठ सुद्धा व्हावी. आणि काही स्त्रिया वाहतात सुद्धा मंदिरात जाऊन. पहिला सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसरा मूग आणि चौथा जव, एखाद्या 5व्या सुद्धा येतो. 5व्या सोमवारी सातू घेऊन ते मंदिरात अर्पण करतात शिवामुठीचं. हे बरंच सुद्धा असतं असं शिवामुठीच्या कहाणीमध्ये सांगितले. मात्र काही कारणास्तव मंदिरात जाणं शक्य नसेल, भक्तिभावाने घरातही भगवान शिवाची पूजा अर्चना केली जाते, काही म्हणजे करू शकतात. महादेवांना सर्वात प्रिय असतं काय, भक्ताचं निर्मळ मन. आता वय, तब्येतीची समस्या, नोकरी व्यवसायाची धावपळ किंवा इतर काही कारणामुळे अनेक भक्तांना श्रावणामध्ये दर सोमवारी शिवमंदिरात जाणे शक्य नाही.
अशा वेळी काय करायचं, घरी भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा अर्चना केली तरी भगवान भक्ताला, कारण भगवान महादेव काय भक्ताचा भाव स्वीकारतात. महादेवांना सर्वात प्रिय असतं ते भक्ताचं निर्मळ मन आणि अखंड भक्ती. जर एखादा वृद्ध आजारी व्यक्ती किंवा कामाच्या कारणामुळे मंदिरात जाऊ शकत नसेल, त्याने घरीच भक्तिभावाने शिवा अर्चना केली तरी ती पूर्णपणे स्वीकारली जाते. भगवान शिव हे भोलेनाथ आहेत. ते भक्तांचा भाव पाहतात, स्थान नाही. दोन्ही पूजा अर्चनेचे फळ भक्तीवर अवलंबून असते. श्रावणात पूजा अर्चना करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. शिवलिंगावर हळद कुंकू अर्पण करण्याची प्रथा नसते, म्हणजे हळदी कुंकू वाहत नसतं. तुळशीचे पान सुद्धा शिवलिंगावर अर्पण केले जात नाही. बेलपत्र, पांढरी फुले, धतुरा, भांग, उसाचा रस, जल, दूध आणि भस्म यांना विशेष असे महत्व आहे. आणि पूजा अर्चना करताना राग, अहंकार, वाईट विचार दूर ठेवून मन शांत मनाने आधी आपण ओम नमः शिवाय याचा जप करावा, मंत्राचा. कारण काय, जप केल्यामुळे कसं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झाल्यावर पूजा अर्चना एकदम श्रेष्ठ मानली जाते. लक्षात ठेवा, महादेवांना महागडे दागिने, मोठे नैवेद्य किंवा दिखाऊ पूजा अर्चना नको असते. एका लोट्यातील स्वच्छ पाणी आणि मनापासून केलेली प्रार्थना त्यांना प्रसन्न करण्यासाठी पुरेशी असते. म्हणूनच भगवान शिवांना आशुतोष असं म्हटलेलं आहे, म्हणजे अल्पभक्तीने ते लवकर प्रसन्न होणारे देव. अशा प्रकारे श्रावणात घरी किंवा शिवमंदिरात दोन्ही ठिकाणी भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा अर्चना करू शकता. महादेवासाठी स्थानापेक्षा भक्तीचा भाव, भक्ती आणि विश्वास अधिक महत्वाचा असतो. महादेवासाठी स्थानापेक्षा भक्ताचा भाव आणि अधिक महत्वाचा असतो. कारण काय, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे शक्ती, आणि जिथे शक्ती असते तिथेच महादेवाची कृपा असते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ.